या अगोदर आपण फ्रॅक्शन संदर्भात दोन क्रिया पाहिल्या. एक फ्रॅक्शनची ऍडिशन म्हणजे अपूर्णांकाची बेरीज आणि दुसरं सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाची वजाबाकी. परंतु आपण फक्त अंकाच्या स्वरूपात पाहिलं, शाब्दिक उदाहरण स्वरूपात पाहिलं का नाही. आज आपण एक दोन प्रॉब्लेम घेऊन टाकू की जे तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये आहे आणि त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं फ्रॅक्शनचं ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं आणि ते कोणत्या पद्धतीनं हे समजून घेऊ. त्यामध्ये जो पहिला प्रॉब्लेम आहे तो आहे की मदर गेव 3/8 of 1 gawa to Meena and 2/8 of the gawa to Geeta. What part of gawa did she give them together? आता गवा म्हणजे पेरू. पेरू किती होता? फक्त एक होता. या एक पेरू पैकी काही भाग कोणाला दिला? मीनाला. आणि काही भाग कोणाला दिला? गीताला दिला. त्यानंतर गीताला पेरूचा किती भाग दिला होता? 3/8 म्हणजे 3/8 एवढा फ्रॅक्शन कोणाला दिला होता? मीनाला. आणि गीताला किती दिला होता? 2/8 म्हणजे एक पेरूचे समान भाग इक्वल पार्ट्स किती केले? 8. किती पार्ट्स केले? 8 पार्ट्स केले. 8 पार्ट्स पैकी किती पार्ट्स मीनाला दिले? 3. त्यानंतर 8 पैकी किती पार्ट्स गीताला दिले? 2. आणि प्रश्न विचारला की व्हॉट पार्ट ऑफ गवा डिड शी गिव्ह देम टुगेदर. टुगेदर म्हणजे काय? एकत्र. की दोघींना एकत्र मिळून किती पेरूचा भाग दिला. मग या ठिकाणी ऍडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन करावं लागेल? काय करावं लागेल? ऍडिशन म्हणजे बेरीज करावं लागेल. म्हणून आपण काय करू की 3/8 प्लस किती घेणार आपण? 2/8. दोन्ही ठिकाणी डिनोमिनेटर कसा आहे? सारखा. म्हणून किती वेळेस घेणार? फक्त एक वेळेस. न्यूमरेटरची ऍडिशन 3 + 2. 3 + 2 = 5. आन्सर किती आलं? 5/8. मग आता प्रश्न काय विचारला होता की मदरनं त्या दोघींना किती पार्ट दिला? किती पार्ट दिला? 5/8 पार्ट. आणि म्हणून आपण आन्सर लिहिणार मदर gave them 5/8 part of gawa to ओके. एवढं झालं. ओके. मदरनं त्या दोघींना किती पार्ट दिला? 5/8 पार्ट. लक्षात आलं? म्हणजे 8 समान भागापैकी 5 समान भाग त्या दोघींना मिळवून दिलं. म्हणजे इथं काय झालं? छेद सारखा होता त्यामुळे आपल्या ऍडिशनला काही अडचण आली का? नाही. आपण बेरीजच काय केली बरं? कारण आपल्याला मीना आणि गीता दोघींना एकत्र किती दिलं? शब्द काय आला होता आपल्याकडे? टुगेदर. टुगेदर म्हणजे काय? एकत्र. एकत्र म्हणजे मिळून. जी क्रिया मिळून होते ती कोणती असते? बेरीज असते, ऍडिशन असते. म्हणून इथं आपण अपूर्णांकाची काय केली? बेरीज केली. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं आपण तर पहा, द गर्ल ऑफ स्टँडर्ड 5 क्लीन 3/4 of the field while the boys of standard 4 clean 1/4 part. What part of the field was cleaned together? गर्ल कितवीचे आहेत? स्टँडर्ड 5. रोमन अंक झाले तुम्हाला. हा काय आहे? 5. तर 5th स्टँडर्डच्या गर्ल आहे. त्यांनी किती मैदान स्वच्छ केलं? 3/4 एवढा भाग स्वच्छ केला.
आणि जे इयत्ता चौथीचे मुलं होते त्यांनी किती भाग स्वच्छ केला? 1/4. व्हॉट पार्ट ऑफ द क्लीन फील्ड वॉज क्लीन टुगेदर? मग मैदानाचा किती भाग सर्वांनी दोघांनी मिळून है ना, म्हणजे 5वीच्या मुली आणि 4थीचे मुलं यांनी एकत्रितपणे मैदानाचा किती भाग स्वच्छ केला हे आपल्याला काढायचं आहे. आता एक लक्षात घ्या, मैदान एकच आहे. एक मैदान पैकी काही भाग म्हणजे किती भाग? 3/4 पार्ट हा भाग कोणी केला? गर्ल ऑफ कितव्या? 5th स्टँडर्ड. आणि त्यानंतर 1/4 हा पार्ट कोणी क्लीन केला? बॉईज ऑफ द 4th स्टँडर्ड. बरोबर. आणि आता आपल्याला विचारलं की दोघांनी मिळून एकत्रपणे किती पोर्शन फील्डचा या ठिकाणी क्लीन केला, स्वच्छ केला? मग काय करावं लागेल? ऍडिशन का सबट्रॅक्शन? काय? ऍडिशन. काय करावं लागेल? ऍडिशन. मग पहा आता काय काय आपल्याकडे? 3/4 प्लस 1/4. छेद सारखा असल्यामुळे किती घेणार आपण? एकदाच 4 घेणार. अंशाची काय करणार? बेरीज. 3 + 1 = किती? 4 डिवायडेड बाय 4. 4 ला 4 ने डिवाइड करा. 4 × 1 = 4. उत्तर किती आलं? 1. आणि टोटल ग्राउंड किती होता? 1. म्हणजे याचा अर्थ दोन्ही 5वीच्या मुली आणि 4थीचे मुलं यांनी मिळून एक पूर्ण मैदानच क्लीन केलं. म्हणजे मैदान शिल्लक राहिलं का आता? नाही. जेवढं मैदान होतं त्याचा 3/4 भाग मुलींनी स्वच्छ केला, 1/4 मुलांनी स्वच्छ केला. आता कोणता भाग उरला का? नाही. उत्तर 1 आलं. याचा अर्थ पूर्ण मैदान काय झालेलं आहे? क्लीन झालेलं आहे. आणि म्हणून आपण आन्सर काय लिहिणार? बॉईज अँड गर्ल्स क्लीन कंप्लीट फील्ड. म्हणजे पूर्ण मैदान त्यांनी स्वच्छ केलं. का बरं? कारण पूर्ण मैदानाला आपण किती धरलं होतं? 1 कन्सिडर केलं होतं. आणि जेव्हा आपण यांची बेरीज केली ती बेरीज सुद्धा किती आली? 1 आली. बेरीज 1 आली. याचा अर्थ जितकं मैदान होतं तितकं पूर्ण मैदान काय झाले? आता स्वच्छ झाले. शिल्लक काय राहिलं का? नाही. आणि म्हणून 4th स्टँडर्डचे बॉईज आणि 5th स्टँडर्डच्या गर्ल्स यांनी जे मैदान या ठिकाणी क्लीन केलं ते पूर्ण होतं. 1 म्हणजेच काय? कंप्लीट. जितकं होतं तितकं मैदान त्यांनी स्वच्छ केले. ओके. हे अशा पद्धतीचे वर्ड इक्वेशन तुम्हाला सुद्धा सॉल्व्ह करता आले पाहिजे.